हाय हॅलो नमस्कार. प्रिया पारकर इथं गुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. माझे आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला कळेल आज मी कुठे आहे आणि माझ्या काय चेहऱ्यावरची खुशी बघून मी आली आहे धुळ्याला आईकडे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की माझी शाळा कमलाबाई कन्या शाळा हिला 100 वर्ष पूर्ण झाले. हे शतक महोत्सव सुवर्ण वर्ष म्हणा किंवा शतक वर्ष महोत्सव हा चालू आहे आणि त्याच्यासाठी आज आम्ही सगळ्याच पूर्ण शाळेतून सगळ्याच मैत्रिणी भेटणार आहोत. आणि असं काय म्हणतात ना, छान आहे, आनंद आहे. मला काहीच बोलायला सुचत नाही, त्यामुळे माझं असं विचित्र बोलणं होतं. आणि शाळेत रजिस्ट्रेशन केल्यानंतर आम्हाला खूप छान गिफ्ट मिळालं, ते पण तुम्हाला दाखवते. शाळेचं हे शतक महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे आम्हाला गिफ्ट म्हणून हे छान रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशनला पण अगदी नॉमिनलच फी घेतली आहे, 100 रुपये, म्हणजे काहीच नाही. आणि हा एक सुंदरसा बटवा दिला आहे, प्लस ओटी आहे ही सगळ्यांना. ह्याच्यात तांदूळ, त्याच्यानंतर बघा काय काय दिसतं आहे, सुपारी, नारळ, हळकुंड आणि असं सगळं हे. त्यामुळे अगदी काय म्हणतात ना, खरोखर भारावून जायला झालं आणि अगदी माहेरी आलो आहे हे आणि प्रकर्षाने जाणवलं आहे. आणि खरंच अगदी पहिली म्हणजे काय म्हणतात ते बाल मंदिरपासून त्या शाळेत होती 10वीपर्यंत, म्हणताना खूप साऱ्या छान आठवणी आहेत. आणि असं एकंदर सगळा आज दिवसभराचा प्रोग्राम आहे आमचा. ॲक्च्युली 2 दिवसाचा प्रोग्राम आहे, आज आणि उद्या. तर त्या निमित्ताने आम्ही जाणार आहे आणि सकाळी अगदी नाश्त्यापासूनच्या सगळे आहे, नाश्ता जेवण म्हणजे लंच डिनर सगळंच. त्यामुळे धमाल करणार आहे आम्ही सगळेच. बघितले तुम्ही व्हिडिओ, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की किती आम्ही सगळ्या माजी विद्यार्थिनी जमलो होतो. ते आम्ही सगळ्या किती काय म्हणतात ना, उत्साही मूर्ती होतो. ॲक्च्युली मी स्वतः शाळा सोडून 37 इयर्स झालेले आहेत, त्यामुळे आणि शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे त्याच्या आधी पण किती स्टुडंट होऊन गेले आहेत. इवन माझ्या दोघी आत्यासुद्धा त्याच शाळेतल्या आहेत. आणि माझ्या मोठ्या आत्याने 11वी मॅट्रिक होतं तेव्हा तिथे टॉप केलं होतं. तिचं बोर्डवर वगैरे नावही असायचं. आई आमची खूप अगदी अभिमानाने ही गोष्ट सांगते. आणि त्या आमच्या दोघी आत्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही 5 बहिणी जवळजवळ तिथे त्या शाळेत शिकलो आणि आम्हाला अगदी सार्थ अभिमान आहे आमच्या शाळेचा. तर एकंदर 2-1 हजार विद्यार्थिनी आल्या होत्या आणि गर्ल्स स्कूल अर्थातच आमची. त्यामुळे आता पण भेटल्यावर आम्ही तशीच धमाल केली. व्हिडिओ वगैरे खूप कमी झाले आहेत, कारण बोलायला, गप्पा मारायला, त्याच्यानंतर तिथल्या तिथे 2 दिवस भटकायला आणि स्कूलमध्ये जे प्रोग्राम्स ठेवले होते ते अटेंड करण्यामध्ये प्रचंड आमचा वेळ गेला. त्यामुळे म्हणजे फोन हातात घेणंच शक्य झालं नाही, कारण इतकी आम्ही धमाल मस्ती केली. आणि सगळे एकमेकांना चेहरे बघून तू ना तू ती ना असं करत करत आम्ही सगळ्यांची ओळख पटवून घेतली. कारण नावं तर बऱ्या प्रमाणात मी स्वतः विसरली होती, पण चेहरे वगैरे दिसले ना, बघितल्यावर कळायचं अच्छा ही ती असं. आणि एकंदर आम्ही खूप छान मस्त धमाल केलं. अगदी 2 दिवस शाळेने पण खूप छान मस्त अरेंजमेंट केली होती. एकतर विविध म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम होतेच आणि त्याच्यानंतर 2 दिवस ज्यांची राहण्याची सोय नाही आहे त्यांची राहण्याची सोय केली. त्याच्यानंतर 2 दिवसाचं ब्रेकफास्ट, लंच, डिनर, चहा, कॉफी संध्याकाळचं असं.
आणि सुरुवातीलाच मी दाखवलं तशी ती आमची एक ओटी पण भरली, त्यामुळे एक फार ते भाऊक वातावरण तयार झालं होतं आणि खरंच खूप छान वाटलं. आणि मी म्हणजे तुम्हाला आता व्यक्तच नाही करू शकत आहे की बाबा किती छान वाटलं, कारण तिथलं आमची जी एन्जॉयमेंट चालू होती ना, किंवा आता आम्ही ते सगळं आठवतो आहे, किंवा ही पुंजी आमच्या आता आयुष्यभर लक्षात राहणार आहे. तर त्याच्यावरून सांगते मी की आम्ही खूप मस्त छान धमाल केली. आमच्या वेळेसच्या आमच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांना आम्ही बाई म्हणायचो. तर ज्यांना शक्य झालं होतं, ज्या धुळ्यात आहेत किंवा बाहेर गाऊन सुद्धा आल्या होत्या, त्यांच्याशी पण भेटीगाठी बोलणं झालं. आणि त्या वेळेसच्या काय काय घटना घडल्या होत्या आमच्याबरोबर टीचर्स आणि आमच्यात, त्या पण आम्ही आठवून अगदी शेअर केलं. बाईंना पण बऱ्याच गोष्टी आठवत होत्या. आता काही काही आजारी झाल्या आहेत आणि वयोमानानुसार नक्कीच त्यांच्यातही बऱ्यापैकी फरक पडलाय, पण काही हरकत नाही. आपलं ते गुरुस्थान होतं म्हणताना आम्हाला खूप छान आनंद वाटला त्यांना भेटून. आणि मग तर काय आम्ही मैत्रिणींनी बाकी धमाल केली. एक तर आम्ही खास मैत्रिणी, आमचा 5 जणींचा ग्रुप असायचा. आम्ही चौघी नेहमी पाठच्या बेंचवर बसायचो आणि आमच्यातली जी 5वी एक होती ती जरा बारीक सारीक आणि हाईटलाही कमी होती, त्यामुळे ती पुढे बसायची आणि आम्ही चौघी पाठी. पण आम्ही कधीही आमचा बेंच सुद्धा बदलायला दिला नाही. जसजसे वरच्या वर्गात आम्ही जायचो तसे आमचे लास्टचे 2 बेंच ठरलेले असायचे आणि आम्ही पण एकदम अशा सिन्सिअर स्टुडंट होतो, कोणाला त्रास न देणाऱ्या. त्यामुळे आम्हाला पण आमच्या बाईंनी किंवा सरांनी कधीच फोर्स नाही केला की हां नाही इथेच बसा तिथेच बसा. आणि अशी ती आठवण. मी तर मध्ये माझ्या 2 मैत्रिणींना भेटली होती, पण दुसऱ्या दोघींना तर मी अगदी प्रत्यक्ष भेट म्हणजे 37 वर्षानंतर झाली. त्यामुळे तो काय ना असं आनंदाने अगदी आम्ही अशा उड्या मारल्या एकमेकींना बघून आणि असं. आणि मग त्यानंतर आम्ही खूप 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 आठवणी काढल्या एक गोष्टींच्या आणि मस्तपैकी टाईम खूप छान स्पेंड केला. आमच्या वर्गात जाऊन बसलो आणि बेंचवरही बसून फोटो काढले. ते तुम्हाला एक तुम्ही बघालच आता असं. आणि काही आता मुली म्हणजे लग्न करून बाहेर धुळ्यात सोडून गेलेल्या ज्या आहेत किंवा ज्यांची फॅमिली पण नाही आता धुळ्यात असं, तर त्यामुळे त्याही मैत्रिणी घरी आल्या भेटायला वगैरे राहिला. तो एक छान आनंद होता. त्याच्यानंतर ज्यांच्या आया अजून आहेत धुळ्यात, तर ज्यांना शक्य झालं भेटणं त्यांना भेटून आलं, कारण आमचं लहानपणी त्यांनी खूप त्यांच्या घरी गेले की लाड कौतुक केलेलं होतं, म्हणताना त्यांनाही जाऊन भेटणं शक्य होतं, भेटणं आवश्यक होतं. आणि एरवी मी पण धुळ्याला जाते, ती माझी पण अगदी फार धावपळीत जाणं येणं असतं, त्यामुळे अगदी हार्डली मी स्वतः 2-3 रात्र जास्तीत जास्त राहते धुळ्याला, त्यामुळे काही एरवी भेटणं होत नाही. पण यावेळेस आम्ही आता सगळ्यांचे छान काय म्हणतात ना फोन नंबर पत्ते लिहून काढलेले, म्हणजे आता कधी कोणी आलं कोणाकडे तरी एकमेकांच्या आयांना पण भेटायचंय असं एकदम काय आम्ही ठराव मंजूर करून घेतलाय तो की चला त्या निमित्ताने सगळ्यांनाच बरं वाटेल असं. आणि नेहमीप्रमाणेचे काय म्हणतात ना एक संकल्प सोडलेत की वर्षातून एकदा तरी आम्ही भेटणार असे, तर ते भेटलोच तर तुम्हाला त्याचे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि बघूया संकल्प कितपत काय होत आहेत ते. पण आता सध्या तर खूप खुश आहे, कारण हा सगळा काय म्हणतात ना जो माझी विद्यार्थ्यांचा मेळावा अक्षरशः समुद्र भरला होता, समुद्रासारखं ते वाटत होतं अगदी, की आम्ही होतो मुली सगळ्या आणि सगळ्याजणी छान आपल्या नटून थटून आल्या होत्या, त्यामुळे आणि छान वाटत होतं. तर शेवट आमचा झाला मस्तपैकी डीजेने आणि आम्ही मस्त सगळ्यांनी छान जसं येईल तसं नाचत होतं. तर आपण ते पण व्हिडिओ बघूयात.